नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आहाराबाबत अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना या आपल्यासमोर आलेल्या आहेत। मग तो आहार आपला THR असू द्या किंवा HCM असू द्या, म्हणजे गरम ताजा आहार असू द्या। या महत्त्वाच्या सूचना सेविका आणि मदतनीस या दोघींसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या आहाराची काळजी आपण कशा पद्धतीने घ्यायची याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, आहाराबाबत कशा पद्धतीने महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत बघा। अंगणवाडी केंद्रात प्राप्त झालेला आहार स्वच्छ, कोरड्या व हवाबंद डब्यामध्ये स्वच्छ व योग्य ठिकाणी ठेवावा। आहार अस्वच्छ, खराब किंवा वापरण्यायोग्य नसल्याचे आढळल्यास तो तात्काळ वेगळा करून ठेवावा व त्याबाबत वरिष्ठांना माहिती द्यावी। वाटाणा प्राप्त झालेल्या असल्यास अंगणवाडी केंद्रामध्ये वाटाणा उपलब्ध असणे आवश्यक आहे। जुन्या किंवा खराब आहाराचा साठा अंगणवाडी केंद्रात ठेवू नये। आहार वाटपानंतर शिल्लक राहिलेल्या आहाराची योग्य नोंद ठेवावी। आहार खराब आढळल्यास त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी योग्य पद्धतीने घ्यायची आहे। म्हणजे खराब झालेला जो आहार आहे तो वेगळा करून ठेवायचा आहे। त्याच्या सूचना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायचे आहे। आहार जर अस्वच्छ असेल, खराब असेल, वापरण्यायोग्य नसेल तरी देखील तो तात्काळ वेगळा करायचा आहे आणि आपल्या वरिष्ठांना याची माहिती द्यायची आहे। आता आलेला आहार अंगणवाडीमध्ये THR असू द्या किंवा गरम ताजा आहारासाठी काही ठिकाणी शिजवण्यासाठी अन्न येते, म्हणजे वाटाणा, तांदूळ, गव्हाचा भरडा या पद्धतीने येते। तर तो येणारा आहार जो आहे तो कोरड्या आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवावा, स्वच्छ व योग्य ठिकाणी ठेवावा। कारण की सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, आहार खराब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर आहार प्राप्त झाला तर त्याची माहिती वरिष्ठांना द्यायची आणि आहार व्यवस्थित या पद्धतीने ठेवायचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।